नमस्कार मंडळी. नमस्कार. मी संकेत नलवडे. तर एसआल फिल्म्स मध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एक अशा व्यक्तींना भेटणार आहे की त्यांचं म्हणजे आता मेकॅनिक लाईन जी आपली गाड्या दुरुस्ती करणं, सर्व्हिस स्टेशन आपण जे म्हणतोय त्याच्या लाईन मध्ये आहेत. त्यांनी जवळजवळ 25 वर्ष त्यांचा अनुभव आहे याच्यामध्ये. आणि यांचा इंटरव्ह्यू का तर 25 वर्ष अनुभव आहे आणि एकदा गाडी यांच्याकडे आली की कोणतंही काम, सगळ्या प्रकारची कामं इथे होतात आणि त्यानंतर तुम्हाला गाडी व्यवस्थित क्लीन, व्यवस्थित सर्व्हिसिंग केलेली मिळणार गाडी हातामध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कॅस्ट्रॉल जी ऑइलची कंपनी आहे, वर्ल्ड नोन, तर त्या कंपनी अप्रूव्ड सर्व्हिस स्टेशन इंडियातलं पहिलं कुणाचं तर हे यांचं सर्व्हिस स्टेशनचं नाव आहे लकीज हायटेक कार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड. आणि सरांचं नाव आहे नरेश नाईक. सर नमस्कार. नमस्कार सर. बर, आता आपण सरांच्याकडून त्यांचा जीवनाचा प्रवास आणि आता ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये कसे बदल होत गेलेत आणि काय काय कसं होत गेलं याच्याबद्दल आपण सगळी सविस्तर चर्चा सरांच्या सोबत करणार आहे. तर सर, सुरुवात करा. आता सुरुवातीपासून सांगा की तुमचं म्हणजे ही लाईन कशी चूज झाली म्हणा किंवा कसं झालं. मी ऍक्च्युली ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग केलं होतं. ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग. येस. आणि गावाकडे माझा बिझनेस होता ट्रॅव्हल्सचे. गाव म्हणजे कोणतं? माझं गाव कुमटा म्हणून आहे, कोस्टल कर्नाटकामध्ये. कुमटा म्हणून गोकर्णाच्या जवळ गाव आहे. गोकर्णाजवळ. आणि तिकडे माझं एज्युकेशन तिकडे झालं. आणि मी तिथं पहिलं सुरुवातीला ट्रॅव्हल्सचे बिझनेस स्टार्ट केलं. पण मला ट्रॅव्हल्सचं एवढं आवडत नव्हतं, पण दुसरं काही पर्याय नव्हतं म्हणून मला करायला लागलं, म्हणून केलं. आणि एक दिवस मी गोव्याला चाललो होतो गाडी घेऊन. गाडी बरोबर माझं बरोबर 3-4 पॅसेंजर्स होते आणि एक लहान बाळ पण होता. आणि असला एक टर्न आला, तिथं समोरून रॉंग साईडने एक गाडी आली. इतकं स्पीडने आला की तो एकदम माझ्या समोर आला. आणि त्या कंडिशनला मी वाचवायला एकदम राईट साईडला गेलं आणि माझं गाडी पूर्ण असं टर्न झालं, परत असं झालं, कसं तरी कंट्रोल येऊन रोडवरती थांबले, पलटी नाही झालं नाही. ठीक आहे. आणि त्या दिवशी मी जेव्हा घरी आलं, माझं डोक्यात एक विचार होता, उद्यापासून हे लाईन नाही करायचे. काहीतरी मी एज्युकेशन केलंय. नाही, ती गाडी कोणती? छोटी कार होती का? नाही, माझ्याकडे अँबॅसेडर होता. अँबॅसेडर होतं म्हणून ते पलटी नाही झालं. दुसरा कुठल्याही गाडी असलं गाडी पलटी झाली गोष्टी. हे 1999. अरे बापरे. 1999 ऑगस्ट मध्ये झालं हे घटना. आणि पाऊस पण होता बारीक. आणि त्या दिवशी मी ठरवलं की ट्रॅव्हल्सचे आणि किंवा हे ड्रायव्हिंगचे बिझनेस हे करायचेच नाही. करत नाही. आणि मी शिकले ऑटोमोबाईल आणि मला ह्याच्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे पहिल्यापासून, मला हे करायचे. आणि ठरवलं, मी रात्रभर झोपलं नाही. आणि माझं एक रिलेटिव्ह इथं पुण्यात राहत होते. सडन मग त्यांची आठवण आलं. मग त्यांना फोन केला. मला म्हटलं, मला गाडीच्या लाईन शिकायचे, ऑटोमोबाईलचे माझा हे कोर्स कम्प्लीट झालेले, मला गॅरेज टाकायचे. ते म्हटलं, चालतं, तू काय प्रॉब्लेम नाही, पुण्यात ये, मी तुला इथं कुठेतरी गॅरेजला लावून टाकतो, मग ट्रेनिंग करून तुला पाठवतो. आणि मला अप्रेंटिस पण करायचं होतं कॉलेज झाल्यानंतर, केलं नव्हतं. म्हणजे कॉलेज इंजिनिअरिंग केल्यानंतर तुम्हाला अप्रेंटिस महत्वाचं होतं, ते पण करायचं होतं. दोन्ही प्लॅन केलं. आणि सकाळी उठलं म्हटलं घरी, म्हटलं मी पुण्याला चाललोय. घरचे सगळं विचारतात, कधी गाव सोडत नाही, हा पुण्याला कसं काय चाललंय. असं झालं. मग म्हटलं मला कमीत कमी 6 महिन्यासाठी जायला लागेल, मी जाऊन ट्रेनिंग घेऊन येतो. मग परत गावाकडे गॅरेजचे काम चालू करतो. मग ट्रॅव्हल्सचे म्हणलं नाही, बंद, आजपासून सगळे बंद. अनुभवाचा आहे की नाही करायचे काहीच. लगेच सगळे गाडी, माझा एक मित्र होता त्याला देऊन टाकलं, चालवायला, बाबा तू चालवून घे गाडी, जे काय महिन्याला ठरवून दिलं त्याला. आणि त्याच दिवशी मी बॅग घेऊन पुण्याला निघाला. तिकडनं माझा प्रवास चालू झाला ऑटोमोबाईलचे. 99 ऑगस्ट 27 मी पुण्यात आले. त्याच्यानंतर इकडे आल्यानंतर एक भावाबरोबर गेलो. एक छोटंसं वर्कशॉप होतं, ऑटो व्हील केअर म्हणून. तिथं फक्त फिएटचे काम व्हायचे. फक्त फिएट गाड्या कमी ना? गाडी कमी, फक्त फिएट, अँबॅसेडर आणि महिंद्राचे जीप या 3 प्रकारच्या. ह्या 3 गाडी जास्त होतं, बाकी कुठल्या गाडी तर नव्हतं. मारुती नवीन सुरुवात होते, पण फार कमी होतं ना मारुतीची गाडी पण. त्यामध्ये लिमिटेड फक्त एक 800 आणि 1000 समथिंग आणि एसटी, मारुती एसटी, हे 3च मॉडेल पहिल्या सुरुवातीला होता. बरोबर आहे. तिकडनं आम्ही काम चालू केलं, शिकायला सुरू केलं. शिकायचं मग एवढं हौस होतं की दर गुरुवारी
गॅरेजला सुट्टी राहायची. गॅरेजला सुट्टी. हा मी बुधवारी संध्याकाळी मालकांना भेटायचे, सर उद्यासाठी मला काय काम आहे. हा हा तर म्हणलं उद्या गॅरेजला सुट्टी आहे. गॅरेजला सुट्टी राहू द्या, मला सुट्टीची गरज नाही, मला सुट्टी गरज नाही, मला शिकायचं मला शिकायचे. बस तुम्ही काय काय काम आहे सांगा, मी माझ्या हिशोबाने करून घेतो, काही प्रॉब्लेम नाही. आणि मी एकदम मनाने जे काम सांगितलं ना एकदम इंटरेस्ट येऊन करायचं. दुसऱ्या दिवशी आला की आपला जो सिनियर मेकॅनिक आहे तो मला विचारायचा तू कुठलं कुठलं काम केलं. म्हणलं सर हे गाडीचे काम केलं, हे गाडीचे काम केलंय. तो मला एकदम मला चेक करू दे झालं म्हणून, झालं का नाही व्यवस्थित झालं का नाही चेक करू द्या म्हणून. माझं कॉन्फिडन्स लेवल एवढं होतं की त्याला क्लिअर म्हणायचं सर मी हे गाडी काम केलं तर केलंय आणि मी 100% केलंय आणि 100% ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे. तुम्ही चेक करायची गरज नाही तरी पण त्याचं काम आहे. हा बाबा तुमच्या आता तर डोट म्हणलं माझा एक कॉन्फिडन्स लेवल वाढायला पाहिजे ते हिशोबाने तो म्हणलं एकदा मी चेक करतो माझ्या समाधानासाठी. करायचं काय प्रॉब्लेम नाही. मग तो चेक करायचा, त्याला इतकं आवडायचं काम. तो म्हणलं फक्त एक 3-4 महिन्यामध्ये मी एवढं स्पीडने काम शिकलं, सगळ्यांना आवडायला लागलं. पण तिथं मला पेमेंट नव्हता, 0 पेमेंट होता. ते एक्सपिरियन्स अधिक काम. पैशाचे इंटरेस्ट घेतला नाही, मग फक्त कामामध्ये लक्ष द्यायचं. ठीक आहे. तिकडनं एक 6 महिने काम शिकलं त्यांच्याकडे मी. 6 महिन्यानंतर एक पुण्यामध्ये एक ऑटोप्रो हुंडाई म्हणून होता, हुंडाई हा त्यांच्या डीलरशिप होतं. तिथं एक जॉबची ऑपॉर्च्युनिटी भेटलं. मग मी तिथं शिफ्ट झालो. म्हणजे एक डीलरकडे गेला. इकडनं आता लोक वर्कशॉपला बघितलं काम होते म्हणून आता एवढे ते सोडायला तयार नव्हते मला. तिथं मी स्पेशली गॅस फिटिंगचे काम करत होतो. गॅस फिटिंग आहे ना, तेव्हा LPG नवीन मार्केटला आलं. आणि हे LPG जे फिटिंग आहे हे आपलं गावाकडे आधीपासून होतं, ते मी आधीपासून पाहिलेलं आहे, मग मला त्याचा अनुभव होता थोडा. आणि इथं पुण्यात नवीन आलं ते काम मी एकदम करायला एकदम एक्सपर्ट होतो. त्या पहिल्या ह्याच्याकडे त्यांच्याकडे, म्हणून ते मला सोडायला तयार नव्हते. मी हुंडाईला जॉईन झाल्यानंतर संध्याकाळी 6ला तिथं सुटलं की परत इकडे यायचं. तिथं लोकल गॅरेज कसं रात्री 8 वाजे 9 वाजेपर्यंत चालू राहते. काय प्रॉब्लेम. परत तिथं येऊन 3 तास काम करायचं, 3 तास 4 तास काम करायचे. जे काय पेंडिंग वर्क आहे सगळे करायचे मी, ते पण फ्रीमध्ये करायचे. फक्त मला अनुभव पाहिजे फक्त, बस बाकी काय नाही. म्हणून मी ह्याचं काम करत होतो. तसं करत करत पुढे गेलो. जेव्हा हुंडाईमध्ये मी गेलो तिथं पण चांगलं ग्रो झालं. नवीन गाडीच्या टेक्नॉलॉजी मला कळलं. नवीन तो सेंट्रो आणि ॲसेंट दोनच गाडी होत्या हुंडाईमध्ये. ह्या दोन्ही गाडीचे चांगला अनुभव भेटला. आणि डीलरमध्ये कसं काम होतात त्या सगळ्यात मेन होतं. लोकलमध्ये आणि डीलरमध्ये काय फरक पडतं. तिथं मला काही ट्रेनिंग्स भेटलं मला कंपनीकडनं, हुंडाईचे ट्रेनिंग भेटलं. त्यामुळे माझा अनुभव वाढत गेला. अनुभव म्हणण्यापेक्षा आपण इकडे जे काम करतो हे ट्रायल अँड एरर आहे गॅरेजमध्ये. बाबा हे काम त्यांना वाटलंय चांगलं आहे, ठीक आहे, पण गाडी चालली ओके नो प्रॉब्लेम. पण हुंडाईमध्ये गेल्यानंतर ज्यावेळी जाणार त्याच्यामध्ये मग तुमचं ते ऑथराइज्ड असतं ना, म्हणजे कसं ट्रेनिंग द्यायचं किंवा कसं करायचं. फॉर एक्झाम्पल एखादा नट जर फिरवायचा असेल, किती फिरवायचा म्हणजे तो बरोबर टाईट होतो. बरोबर आहे ना ते. अगदी बरोबर. म्हणजे हे मी बोलते ते बरोबर आहे ना. अगदी बरोबर. म्हणजे या लेवलला ते ट्रेनिंग मिळालं. मग पुढे तिथं पण मला ब्रेकडाऊन सर्व्हिसला टाकले होते. 24/7 ब्रेकडाऊन सर्व्हिस. नॉर्मली तेव्हा पेजर होता, पेजर मोबाईल नव्हता. सुरुवातीला पेजर. 24/7 ब्रेकडाऊन काय होतं, ब्रेकडाऊन मध्ये मेसेज आलं रात्री आलं की ते कोणी त्याला एवढा रिस्पॉन्स करत नव्हता. पण माझं पहिल्यापासून सवय आहे, जर काहीतरी एमर्जन्सी कधी कॉल आलं ते काही असो, किती वेळ असो, कुठे असो, ते अटेंड करायचे म्हणजे करायचे. जिथं मी राहत होतो तिकडनं माझं वर्कशॉप होतं, म्हणजे डीलरशिप 1 किलोमीटर. माझ्याकडे पेजर होतं पण फोन नव्हता. रात्री 1:30 वाजता मला एकदा कॉल आला, पेजरमध्ये मेसेज आला की एक ब्रेकडाऊन आहे. मग मी तिकडनं लगेच माझ्याकडे 2 व्हीलर होतं, 2 व्हीलर घेऊन मी ऑफिसला गेलं. तिथं जाऊन ते कॉल सेंटरला कॉल करून, ट्रंक कॉल होता तेव्हा, कॉल कनेक्ट करून घेतले. कनेक्ट करून झालं की माहिती पडलं की मुंबईचे एक DSP आहे, ते चाललेले गोव्याला आणि त्यांच्या गाडी किर्लोस्कर वाडीच्या तिथं बंद पडले. किर्लोस्कर वाडीचं बंद पडलंय. ऍक्च्युअली ते एरिया आपलं नाहीये, ते सातारा किंवा कोल्हापूरच्या एरियामध्ये. बरोबर आहे तिकडे. पण मला कॉल सेंटर मधून तिकडनं कनेक्ट करून दिलं. ते म्हटलं नाही, ते काहीतरी महत्वाच्या कामासाठी चाललंय, तिथं कोणी कॉल रिसिव्ह करत नाहीये. चुकून तुम्ही रिसिव्ह केले, तुम्ही अटेंड करू शकता. करू शकाल का? म्हणलं मी अटेंड करणार ना. म्हणलं काय नाही करणार, फक्त मला आमच्या बॉसकडनं परमिशन पाहिजे, बस तेवढं मी करतो. रात्री 1:30 वाजता मी त्या बॉसला फोन केला. बॉस म्हणलं नाही अटेंड करतो बिंदास, काय प्रॉब्लेम नाही, सगळी आपल्याला द्यायचेच आहे. मग कस्टमरकडनं मी विचारलं काय प्रॉब्लेम होतं, कसं. त्यांनी मला एक्सप्लेन केलेत. रात्री 1:30 वाजता आम्ही इकडनं निघाले किर्लोस्कर वाडीसाठी. त्यांनी गाडी दिली, म्हणजे रोडवरती गाडी उभी होती त्यांचे. एक फार्म हाऊस, रोडवर बाजूला फार्म हाऊस होता,
ते गेटच्या गाडी लावून त्यांनी चावी तिथं ठेवून गेलं त्यांनी रोडवरती ठेवून गेलं. आम्ही इकडनं दीडला निघाले रात्री आणि जवळपास 5:30-6ला आपण पोहोचले तिथं रात्री. आणि पोहोचून बघितलं तर नवीन गाडी त्यांनी शोरूममध्ये घेतलेले, पण ते दगड लागून खालचे एक फ्यूल पंपचे पाईप कट झालं. आणि जसं त्यांनी एक्सप्लेन केलं त्याच्यावर मी सगळं पाईप सगळं सोबत घेऊन गेलं. मी रात्री 1:30 वाजता आपलं 6 वाजता आम्हाला चावी भेटलं आणि फटाफट गेलं. आम्ही गाडी उघडलं, बघितलं, पंप काढलं, नवीन पंप लावलं, फिटिंग केलं, सगळं झालं. मग तिकडनं ते फार्म हाऊसमध्ये फोन होतं, तिकडनं सरांना फोन केला. आम्ही ते ड्रेस फोन केला. तसं म्हटलं गुड मॉर्निंग. ते म्हटलं हा गुड मॉर्निंग बरोबर आहे, पण माझं मॉर्निंग गुड कधी होणार, तुम्ही किती वाजता निघणार? मला अर्जंट गोव्याला निघायचे, रात्रभर मी परेशान आहे सर. तुम्ही किती आता बघा 6 वाजलं, तुम्ही तिकडनं तुम्हाला निघा तरी यायला तुम्ही 4 तास. त्यांना माहित नाही की तुम्ही तिथं आधी पोहोचला. आम्ही गप ऐकत राहिलं. म्हटलं येस सर येस येस म्हटलं सगळं बोलून. आता मला सांगा मला किती वाजता तुम्ही इथं पोहोचू शकतात? म्हटलं सर मी 6ला पोहोचलं होतं आणि तुमचं सगळं काम झालं, गाडीचे ट्रायल घेतलं, आता गाडी ओके आहे, तुम्ही कुठे आहे सांगा मी तिथं आणून देतो. त्यांना विश्वास बसवलं. काय खरं का करून? ते होते पोलीस गेस्ट हाऊसमध्ये होते. नाही तुम्ही तिथं जावा, मी आमचं कर्मचाऱ्याला घेऊन येतो म्हणले. तर लगेच जागेवरती आले आणि येऊन बघितलं ते एकदम खुश झाले. ते हुंडायला लेटर पाठवले, असं असं प्रॉम्प्ट सर्व्हिस मला भेटले म्हणून. तिकडनं मला कंपनीकडनं हुंडाईकडनं बेस्ट टेक्निशियन अवॉर्ड मिळाला. माझा जीवनात पहिला अवॉर्ड. असं आहे. म्हणजे काम, म्हणजे मला दुसरं काय नाही, दुसरं काय नाही, काम आणि टाइम बस. समोरच्या माणूस किती उशिरा काम फोन करू द्या, काय करू द्या, माझं सवय असं की अर्धरात्री कोणी मला मिस कॉल दिलं ना, मी लगेच त्यांना परत कॉल करून विचारणार सर तुमचं मिस कॉल का आलं. काहीतरी अडचणीत असल्यावर कोणी कॉल करत नाही. नाही सर्व्हिस इंडस्ट्री, आता माझी देखील सर्व्हिस इंडस्ट्री आहे. आपलं सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये महत्वाचं आहे की फोन उचलून बोलणे. येस. पण असं आहे म्हणजे आता की एवढे फोन येतात किंवा एखाद्या लक्षात नसते, म्हणजे होते भरपूर. आता माझं देखील सर म्हणजे आता असं आहे की मी 2011 पासून सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे आणि त्यांचं काम मी त्यावेळीपासून पाहतो. आणि आमच्या सगळ्या गाड्या सर्व्हिसिंगला सरांच्याकडे असतात, कंपनीची म्हणा किंवा माझ्या पर्सनल गाड्या देखील. आणि हाय एंड गाड्या देखील सरांच्याकडे सर्व्हिसिंगला येतात. जसं आता मर्सिडीज म्हणा, ऑडी म्हणा, कोणत्या नाव घ्या त्या गाड्यांचं सगळ्यांचं सर्व्हिसिंग येतं होते. पुन्हा मग नंतर कसं झालं? मग नंतर मी हा गॅरेज स्वतःच्या इथं सुरू करायचं एक रिझन असं होता, मी जेव्हा हुंडाईमध्ये काम करत होता त्याच्या अगोदर जेव्हा व्हील्समध्ये काम करत होतो ना, तिथं माझा एक कस्टमर होते चौधरी अंकल म्हणून. त्यांच्या चिखलीमध्ये लक्की स्टील, लक्की वेब्रिज म्हणून लक्कीच्या नावाने भरपूर त्यांच्या कंपनीज होता. ते जेव्हा मी इकडनं हुंडायला गेलं ते त्यांच्या गाडी मला तिकडे आणायला सुरू केलं. म्हटलं हुंडाई त्यांनी सेंट्रो घेतली, तर म्हटलं आप जो काम करेंगे वही मेरे को गाडी नाही. मग त्यांनी सेंट्रो घेतली. मग म्हणजे त्यांच्या आधी गाडी इकडे गॅरेजमध्ये, आधी त्यांच्याकडे फिएट होता, फिएट देऊन त्यांनी हे घेतलं, हुंडाईचं सेंट्रो घेतलं. आणि जेव्हा मी तिकडे गेलो त्यांचे काम मी नेहमी करायचे. जेव्हा मी सुट्टी आहे म्हणलं तर सर आज मी सुट्टी में तो आज नाही छोडूंगा, आप जब आएंगे तब छोडेंगे. त्याला मला काम खूप आवडायचं काम. मग एक दिवस त्यांची गाडी मी ड्रॉप करायला त्याच्या घरी गेलतो. कधी? हुंडाईमधनं सेंट्रोचं काम केलं आणि संध्याकाळी ड्रॉप केलं, त्याची गाडी घेऊन घरी गेलं. घरी गेलं मला म्हटलं बेटा तू इतना अच्छा काम करता है, इतना मेहनत करता है, तो खुद का क्यों नहीं चालू करता है? त्यांनी हे क्वेश्चन मला विचारलं. मी म्हटलं सर मेरे को खुद का करने का है बट मैं गाँव जाके करूँगा. तर ते म्हटलं गावाकडे काय असतात, गावाकडे 4-5 गाडी असतात, काम भेटत नाही आणि माणसं कोणी एवढं खर्च करत नाही गावाकडे. आणि त्यावेळी म्हणजे 2000ची गोष्ट, 2000 त्यावेळी गाड्या 2003 ना 2001ची, त्यावेळी गाड्या भरपूर कमी ना. भरपूर कमी गाडी होता. ते म्हटलं पण इथं करू म्हणलं तर आपल्याकडे काहीच नाही, नाही आपल्याकडे भांडवल आहे, नाही आपल्याकडे जागा आहे, काहीच नाही, आपण इथं कसं काय करणार? तो म्हटलं सर यहाँ तो मुझे करने का कोई पॉसिबल नहीं है क्योंकि मेरे पास उतना बैकअप कुछ भी नहीं है. तर म्हटले जर तुला मी इथं सगळे बांधून व्यवस्थित करून दिला तर तू करू शकतो का? तर म्हटलं का नाही करणार सर, करणार ना. तर म्हटलं चल म्हटलं दाखवतो. म्हटलं त्याच्या वर्कशॉपच्या त्याच्या हे ऑफिसच्या बाहेर मोठं जागा होतं त्यांच्या. ते म्हटलं बघ मेन रोडला माझा एवढं जागा आहे, मी तर तुला कसं पाहिजे सांगतो, तुला शेड बांधून देतो व्यवस्थित करून, तू चालू कर, करशील ना? म्हटलं हा नक्की करणार सर. म्हटलं मग चालेल म्हटलं. मग त्याला गाडी दिलं, मी निघून गेला. म्हटलं आता कोणी बोलतात कोण असं करणार, नक्की एवढं बोलण्यावरती, म्हणून मी तेवढं सिरियस घेतलं नाहीये. आणि मी गेलं, काम झालं, सुरू झालं. बरोबर 1 महिन्याने त्यांचे मला फोन आला, अरेश तू येऊन भेटून जातो का? तर म्हटलं गेलं मी तेव्हा भेटायला.
गेलं तर जे जागा मोकळा होता तिथं एकदम प्रचंड एक मोठा एक 5-4 स्क्वेअर फूटचे मोठंसं शेड, पेंटिंग करून लक्की ऑटोमोबाईल नाव लिहून सगळे रेडी, सगळं तयार. म्हणजे तुम्हाला नाही विचारता हा, करणार मला काय गेलं की एका एकदम मी शब्दावर? रडायला सुरू केलं. कशाची बोलत नाही काय, एकदम रडत थांबलोय म्हणलं. तर म्हणलं कुछ नहीं बेटा, हो जाता है, हाँ, पैसा भगवान ने दिया तो कहीं ना कहीं अच्छे लोगों को यूज करना चाहिए, हाँ, है ना. तो म्हणलं शटर गेटर ओपन करून दाखवलं. मोठं चांगलं होतं, एक 8-10 गाडी उभी करू शकतो तेवढा मोठा जागा होता. हाँ. ते म्हणलं बोल अभी कब आता है, कब चालू करता है, बोल मेरा काम तयार है. हाँ, ते म्हणलं ठीक आहे सर, मग करतो म्हणलं. मग सोबत कोणीतरी पार्टनर पाहिजे ना, एकटं करू शकणार नाही. हाँ. म्हणून माझ्यासोबत माझा एक मित्र होता अभय म्हणून, त्याला सोबत घेतला. म्हणलं आम्ही दोघं म्हणून चालू करू. हाँ. म्हणून आम्ही ठरवले आणि कंपनीला रिझाईन लेटर दिले. मग ते हुंडाईमध्ये, पण ते सोडायला तयार नव्हते. ते म्हटलं असं होणार नाही, कमीत कमी 3 महिन्याचा टाइम द्या म्हणलं. मग माझं जे दुसरं मित्र होतं त्याला लगेच सोडले, काय प्रॉब्लेम तू जा म्हणले. मग त्याला तिथं पाठवलं. हा, तू तू तिथं सुरू कर, आणि रोज संध्याकाळी 6ला मी तिथं जॉईन करायचे. ते ठरलं. हा, मग त्या हिशोबाने आम्ही सुरुवात केली. तिकडनं आमच्या लक्की ऑटोमोबाईल चालू झाला. लकी. मग त्यावेळी सुरुवातीला, आता ते प्रायव्हेट लिमिटेड आहे बरोबर आता आहे? प्रायव्हेट लिमिटेड आहे. मग त्यावेळी प्रायव्हेट लिमिटेड नव्हती. नाही, मग त्यावेळी त्या सरांचा रोल काय होता त्याच्यामध्ये? फक्त तुम्हाला सुरू करून दिलं? त्यांनी आम्हाला सुरू करून दिले. सुरुवातीला आपल्याकडे एवढं गाडी नसतं. जे आपल्या ओळखीचे कस्टमर आहे त्यांना जाऊन भेटायचं, एक गाडी आणायचे, असं करायचं. दिवसाला 1 या 2 गाडी आपल्याकडे यायच्या कामाला, किंवा कधी कधी 2 दिवसाला एखाद गाडी यायची, असं होतं सुरुवात होतं. आणि आम्हाला टेन्शन होतं की एवढं मोठं हे बनवून दिलं, ह्याला काहीतरी भाडा द्यायला लागेल किंवा पार्टनरशिप असेल, काहीतरी असेल. काय दिलं? बरंच एक महिनाभर असं चाललं. मग एक दिवस आम्ही चौधरी अंकलला भेटलेत. सर्व असं आता काम सुरू केलं. म्हटलं 1-2 गाडी येतात. तर म्हटलं तुमच्या भाडा किती काय सांगा, म्हणजे त्या हिशोबाने आपल्याला प्लॅन करायला लागेल, म्हणजे बघायला लागेल. ते आम्हाला म्हणले तुम्ही मला 1 वर्ष काही भाडं देऊ नका म्हणले, आणि ह्याच्यामध्ये माझा काहीच अपेक्षा नाही. तुम्ही चांगलं पोर आहेत, तुम्ही चांगलं व्हायचे फक्त बस. हे आमच्यासाठी गॉडफादर होते. गॉडफादर हे असं मिळणार नाही कोणी. 5000 स्क्वेअर फूटचं शेड बांधून देते, तुम्हाला काही झिरो इन्व्हेस्टमेंट, काहीच नाहीये. आम्ही फक्त आमचे 2 महिन्याचे सॅलरीचे पैसे टाकून टूल आणले फक्त आम्ही. बस येस, त्याच्याशिवाय आपल्याकडे काहीच नव्हतं. नाही कुठल्या बँकेचे कर्ज आहे, नाही कुठला गावाकडनं किंवा कुठल्या प्रॉपर्टी विकून पैसे आणले, काहीच नाही. झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये 2 महिन्याच्या सॅलरी दोघांनी टाकून, पाना टाकून आम्ही काम सुरुवात केली. आणि त्यावेळी कसं गाड्या पण एवढ्या जास्त ह्यूज नाहीत अशा, त्या पण गाड्या ते यायच्या येतील तुम्ही म्हटल्याप्रमाणे. मग अशी सुरुवात, असं आम्ही सुरुवात. मग तुम्हाला आणि कॉन्फिडन्स मिळाला असेल ना. ते चौधरी अंकल म्हणजे वर्षभर तुम्ही आम्हाला देऊन का, तुमचं स्वतःच भागवा फक्त. पण आम्ही 6 महिन्याने एवढं पिकअप घेतलं की आम्ही 6 महिन्यानंतर त्यांना एक मिनिमम भाडा दिलं चालू केलं, सुरू केलं. हो, म्हणजे स्वतःकडून असं एकदम आपल्यालाच फील वाटायला पाहिजे असं एकदम आम्ही सुरू केलं. आमच्या सुरुवात म्हणजे मग गाड्या नंतर वाढत गेलं. नंतर आपल्याकडे आमच्या होतं चिखलीमध्ये होतं. आपल्याकडे कामाला यायचे चिखली, मरकळ, चाकण, आळंदी, देऊ, चिंचवाड, हे सगळे एरियामधून आपल्याकडे गाडी सुरू यायला सुरू झाल्या. आणि सगळ्या प्रकारच्या गाड्या तुम्हाला आधी तिकडे. दोघंही क्वालिफाईड होते आणि दोघंही काम करत होते. दोघंही स्वतः काम करायचे, आम्ही दोघंही स्वतः काम करायचे. म्हणून आपलं ग्रीप चांगलं भेटलं. म्हणजे सुरुवातीपासून ना कस्टमर बेस आमचं चांगलं बनवतो गेला. 6 महिन्याने आमच्याकडे असं गाडी वेटिंगला सुरू झालं तेव्हा. 8 महिन्यात आपल्याकडे. अरे बापरे. एवढं चांगलं काम, एवढं चांगलं आम्ही सुरुवात केली. मग याच्यामध्ये बेसिक, आता मला तुम्हाला विचारायचं आहे, सुरुवात केलं तर बेसिक प्रिन्सिपल तुम्ही काय ठेवला? म्हणजे कसं असतं माहितीये का, आता तुम्हाला सांगतो. म्हणजे आता मी देखील मी तेच करतोय. मंडळी आता परिस्थिती अशी आहे की गाडी आणून सोडायची, किल्ली द्यायची, निघायचं. नंतर फोन येणार, बाबा हा प्रॉब्लेम आला किंवा हे असं करा, आणि ते काम झाल्यानंतर संध्याकाळी गाडी घेऊन जायची, विचार पण करायचा नाही. मग याच्यामध्ये सुरुवातीपासून कसं ठेवलं? आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतो कसं आहे, आता गाडीमध्ये भरपूर जास्त काही कळत नाही. आता जर तुम्हाला गाडी मी दाखवायला आणली आणि जर काय छोटासा प्रॉब्लेम आहे, तुम्ही मोठं करून दाखवू शकताय, बरोबर आहे. जसं आता मंडळी सांगतो की माझी ॲमिओ गाडी होती, तर ती गाडी आता रिव्हर्स गिअर घेताना ऑटोमॅटिक आहे, रिव्हर्स करताना आवाज येत होता. बरोबर. तुमच्याकडे घेऊन आलो, तुम्ही फक्त म्हणलं आम्हाला लागला तर क्लच बदलू शकता, बदलाची गरज लागू शकते. पण त्याच्यात तुम्ही काय केला, फक्त बाबा ते गिअर ऑइल कमी झालं तर ते घातला, क्लिअर झालं.
बरोबर. म्हणजे 50-60 हजारचं काम 5 हजारात होत होतं आणि ते आपल्याला काय आम्हाला काय गाडी बाबा ठीक आहे चांगली झाली ना तुम्ही 50 हजार म्हणला घ्या 60 हजार आम्ही काय आता शेवटी द्यायला पाहिजे असं. मग हे तुम्ही त्यावेळीपासून पहिल्यापासून हे सांभाळा काय कसं केला म्हणजे सुरुवातीपासून तुमचे प्रिन्सिपल काय ठेवला तुमच्या लक्षात आलं? सुरुवातीपासून आमचं एक प्रिन्सिपल असं आहे, भले गावाकडे असो इकडे आल्यानंतर सुद्धा मला कोणाला फसवायची आवडत नाही अजिबात. आणि मला कोणी फसवलं तरी सुद्धा मला आवडत नाही. हे माझा प्रिन्सिपल आहे. ठीक आहे. ऑटोमोबाईलमध्ये ना एक ट्रेंड असा आहे, आता तुम्ही गाडी आणलं की पहिलं तुमचं बजेट होतं, तुमचे बजेट काय किती खर्च करायचे, मग त्या हिशोबाने समोरचा माणूस तुमचं काम करतो. हा जर तुम्ही हे काम करून घ्या, तुम्ही ते काम करा, हे काम करा. म्हणजे तुम्ही 50,000 बजेट म्हटलं तर काही नसलं म्हटलं तर शेवटी सगळी एवढं पेंटिंग करून टाका म्हणजे होऊन जाईल. म्हणजे माणसाचे बजेट काय माहिती आहे. ओके बरोबर. ओके. त्या हिशोबाने ठरवतात. पण माझं एक असं आहे, समोरच्या माणसाची गरज काय आहे आणि त्याला अडचण कुठे आहे. बजेटचे प्रश्न नाहीये, त्याच्या अडचण भागायला पाहिजे आणि त्याची गरज पुरवणार पाहिजे. हे दोन मी लक्षात घेतो आणि त्या हिशोबाने गाडीचे ट्रायल घेतल्यानंतर कस्टमरला सजेस्ट करतो, बाबा तर तुम्ही हे काम करू नका, त्याच्या बदल मी हे करा, तुमचे काम होऊन जाईल, तुमचे पैसे वाचेल. असं नाही की तुमचे 50,000 बजेट आहे म्हणजे 50 संपून जायला पाहिजे असं काही नाही. 10,000 होऊ शकतो. ओके नाही, जे गरजेचे आहे तेवढं करा. माझ्याकडे बरंच गाडी येतो, सर फुल पेंट करून टाका, गाडी फुल पेंट करून टाका, डल पडते. मी पूर्ण गाडी बघतो, एवढं चांगला पेंट आहे, फक्त 2-3 पीस खराब आहे, काय पूर्ण पेंट काय फायदा आहे. बरोबर आहे ना. असं माझं आहे. आणि बरंच गाडी असं असतं की 1 वर्ष झालं गाडी रनिंग होऊन गाडी घेऊन येतात, म्हटलं सर्व्हिसिंग नॉर्मली करायला नाही, इसका ऑइल चेंज करना पडेगा, 1 साल हो गया चेंज करना पडेगा. किलोमीटर आधीचे बघा आणि आताचे बघा फक्त 1500 किलोमीटर चाललंय. आणि कुठल्याही ब्रँडच्या ऑइलवरती एक्सपायरची डेट लिहिलेली नसतात. कारण ऑइल एक्सपायर होत नाही कधी. नाही आम्हालाही माहित नाही. एखादं सिक्रेट सांगून पाहू द्या आपल्या सिक्रेट नाही आहे ते, पण परिस्थिती आहे. पण नॅशनल वेस्ट पण आहे ना, तुम्ही एक लुब्रिकंट वेस्ट करता म्हणलं नॅशनल वेस्ट पण आहे लोक नाही. बरोबर. अननेसेसरी वेस्ट नाही करायला पाहिजे. 1000-1500 रनिंग झालं की ऑइल खराब होत नाहीये. सगळ्यात मोस्ट 1000-1500 तुमचं चांगलं सायकलिंग होतं तो ऑइलला, अजून चालू शकतो तुम्ही. म्हणजे मग आता हे म्हणजे पहिल्यापासून हे किंवा कोणाला हे नाही फसवून नाही आणि जे होईल तेवढंच काम करणं तेवढं काम नाही. जे गरजेचे आहे ते करा, जे नाही केलं तुमची गाडी चालणार नाही, प्रॉब्लेम आहे, तेच आम्ही सजेस्ट करणार तुम्ही हे कंपल्सरी करूनच घ्या. तुम्हाला करायला म्हणजे हे त्यावेळीपासून मग त्या सगळ्या गाड्या मग हळूहळू असा हा अनुभव बिल्डअप झाला. आम्ही कुठलंही जास्त जाहिरात आम्ही कुठे केलेलं नाहीये. जे काय आपलं क्लायंट बेस वाढत गेले सगळे मौत पब्लिसिटीने झालेले, वर्ड ऑफ माउथ. आपण जे म्हणतो हा म्हणजे कसं आहे माहितीये का, आता आम्ही नरेश भाईंकडे आमची गाडी आणली की आम्ही 2-2, 3-3 तास यांच्या कस्टमर लॉन्च मध्ये बसतोय. तर त्यावेळी कोणतेही कस्टमर आला म्हणजे त्यांच्या समोर बोलतो, आबासला आला आणि त्याला विचारले काय नाही मी काय नाही 5 वर्षाला यांच्याकडे गाडी नाही 10 वर्षाली गाडी देतोय. तर ते बसल्यानंतर काय नाही गाडी ठेवून जावं काय प्रॉब्लेम नाही. आता अशी मजा आहे की एक अशी कस्टमर आहेत आपले जे देशमुख, किंवा त्यांची गाडी म्हणजे जुनी गाडी, कोणती गाडी मला आता लक्षात नाही, ती जुनी गाडी त्यांची आहे, ती त्यांची ऑफ्ट्रा. तर ती गाडी जी आता स्पेअर पार्ट अवेलेबल नाही तर देखील आपल्याकडे त्यांची सर्व्हिस होते. म्हणजे या लेवलचे आहे. मग हे झालं आता ठीक आहे. तर आता तुमच्या गॅरेजची सुरुवात झालेली आहे बरोबर आहे. तर मंडळी यानंतरच्या भागामध्ये पुढचा प्रवास बघू, म्हणजे कसा प्रोग्रेस झाला आणि कसं मोठी झाली हे सर्व्हिस स्टेशन मोठं झालं आणि प्रायव्हेट लिमिटेड कसं झालं. ठीक आहे, तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.